शासनाच्या वतीनं पाणंद रस्ते अभियानांतर्गत पन्हाळा तालुक्यातील पडळ इथले 27 पाणंद रस्ते मुक्त करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीनं घेण्यात आलाय। या कामाचा शुभारंभ पन्हाळा तालुक्याच्या तहसीलदार माधवी शिंदे आणि सरपंच सविता केकलेकर यांच्या हस्ते करण्यात आला। या अभियानात पहिल्या टप्प्यात नकाशावरील 10 पाणंद तर दुसऱ्या टप्प्यात वहिवाटी पाणंद आणि तिसऱ्या टप्प्यात समंजस पाणंद असे एकूण 27 पाणंद रस्ते करण्यात येणार आहेत। यावेळी पडळ गावातील 931 ग्रामस्थांना नोटीस देण्यात आल्यात। पन्हाळा तालुक्यातील सर्वच गावात पाणंद रस्ते अभियान राबवलं जात असून या अंतर्गत शेतरस्ते, पाणंद आणि गावठाण रस्ते खुले होत आहेत। शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असून हा उपक्रम राबवताना सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी केलंय। नमस्कार, मी माधवी शिंदे, तहसीलदार पन्हाळा। आज पडळ या गावी पाणंदमुक्त अभियानाच्या अंतर्गत जे रस्ते खुले करून दिले जाणार आहेत त्या ठिकाणी मी आज इथं उपस्थित आहे। या गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हा उपक्रम राबवला आहे। गेले 2 महिने याच्यामध्ये आमचे मंडळ अधिकारी, तलाठी, त्याचबरोबर ग्रामस्थांपैकी काही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच देखील या उपक्रमासाठी राबतात। यामध्ये जे शासनाचा जो हा परिपत्रक निघालेला आहे की पाणंदमुक्त अभियान आपल्याला सगळ्यांना राबवायचे, त्याच्यामध्ये जे शेत रस्ते आहेत किंवा पाणंदीचे जे रस्ते आहेत, एकूण गावठाण वापरातील किंवा इतर सगळे जे रस्ते आहेत ते खुला करून देण्याचा शासनाचा हा अतिशय चांगला उपक्रम आहे। यामध्ये सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यावा आणि कुठल्याही प्रकारची आडकाठी करू नये। हे भविष्यात हे सर्व रस्ते आपल्याला आणि आपल्या अनेक पिढ्यांना उपयोगी पडणार आहेत, त्यामुळे कुणीही याच्यामध्ये अटकाव करू नये। या ठिकाणी शासकीय यंत्रणा सर्व हजर असणार आहेत आणि सर्व लोकांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा करून घ्यावा, या प्रसंगी मी हे सगळ्यांना आवाहन करते। यावेळी उपसरपंच अरविंद पाटील, संतोष वाळके, तलाठी NS पाटील, ग्रामसेवक आनंदा तळेकर, ग्रामपंचायत सदस्य पोपट निकम, अभिनंदन पोवार, दिलीप अत्तिगरे, स्वप्नाली केकलेकर, सुधाकर पाटील, पांडुरंग पाटील, सागर पोवार, संजय कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।